ख्रिसमसचं मुख्य आकर्षण म्हणजे द मेंजर, गोठा. आणि म्हणून आपण या ख्रिसमसच्या काळामध्ये गोठा बनवण्यासाठी आणि चांगल्यात चांगला गोठा बनवण्यासाठी अनेक श्रम कष्ट घेत असतो. ह्या मेंजरचा, गोठ्याचा नक्की अर्थ काय? व्हॉट डज द मेंजर स्टँड फॉर? ह्या मेंजरकडनं आपण काय शिकावं? कार्डिनल ऑस्वाल्ड ग्रेशियस ख्रिसमसच्या एका प्रवचनामध्ये म्हणतात की आजचं जे शुभवर्तमान वाचलं गेलं त्या शुभवर्तमानातील सगळ्यात भावनिक आणि वेदनादायक गोष्ट, मोस्ट इमोशनल अँड टेंडर थिंग इज नो प्लेस, जागा नाही. आणि मग ते पुढे त्यांचा एक अनुभव कथन करतात. ते म्हणतात, बिशप पर्सिवल ह्यांनी एक कथा लिहिलेली आहे आणि त्या कथेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की असाच या शुभवर्तमानाचं नाटकीकरण एका शाळेमध्ये, ख्रिसमस टॅब्लो ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच ख्रिसमसची जी नाटिका असते त्या नाटिकेसाठी करावयाची होती. आणि त्यावेळेला त्या शिक्षकांनी खूप श्रम घेऊन, मेहनत घेऊन ही नाटिका तयार केली आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रसंग दिले. आणि त्या ग्रुपमध्ये, त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये एक असा साधा पोरगा होता, जास्त हुशार नव्हता. पण शिक्षकांना वाटलं त्याला देखील त्यामध्ये सामावून घ्यायचं आणि म्हणून त्याला एकच वाक्य दिलं, ज्याला आज शुभवर्तमानात इनकीपर म्हणजे त्या ठिकाणचा माणूस, जो त्याचं एकच वाक्य होतं, नाही नाही, माझ्याकडे जागा नाही, एवढंच बोलायचं होतं. आणि म्हणून हे नाटकीकरण सुरू झालं. ते दृश्य चालू असताना योसेफ आणि मरिया हे या मुलाच्या जवळ गेले. योसेफाने त्याला विनंती केली की मरियेसाठी जागा हवी आहे. हे फक्त मायमिंग चाललं होतं आणि तो बोलत असताना टीचर या मुलाला प्रॉम्प्टिंग करत होती की नो नो बोलायचं आहे तुला. पहिल्यांदा त्याने नो नो बोललं. टीचरने खूप दीर्घ श्वास सोडला आणि मग जेव्हा योसेफ आणि मरिया हे फिरले तेव्हा ह्या मुलाच्या अंतःकरणात भावना निर्माण झाली, करुणा निर्माण झाली, दया निर्माण झाली. आणि तो योसेफाकडे गेला आणि सांगतो, वेट वेट, कम कम, मी माझा रूम तुमच्यासाठी देतो. त्यावेळेला नाटकामध्ये गोंधळ झाला असता, परंतु टीचर अगदी सावध होती. तिने कॅरल सिंगिंगचं बटन दाबलं आणि म्युझिकद्वारे ते नाटक पुढे नेलं. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, नो प्लेस, जागा नाही, हे केवळ बेथलेहममध्ये घडलं का? नो प्लेस, जागा नाही, हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग नव्हे का? करोनामध्ये जेव्हा आपले पेशंट आजारी होते, मृत्यूशी झुंज देत होते आणि काहींना आपल्यामधून जावं लागलं, तेव्हा आपण उद्गार काढले नाहीत का? जर हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला असता तर माझा माणूस वाचला असता. आपल्या लोकांना जागा मिळाली नाही म्हणून त्यांना जीवाला मुकावं लागलं नाही का? माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जागा नाही
हे केवळ हॉस्पिटलमधली परिस्थिती आहे का? आपल्या ज्या कोर्ट केसेस आहेत त्या कोर्ट केसेसवर चिंतन केलं, मनन केलं तर काय सत्य बाहेर पडतं? जागा तुमची नाही, माझी आहे. तुम्ही कसं असाल माझ्या नावावर आहे, जागा नाही. ह्यामुळे आपण आयुष्यभर भांडत तर नाहीत ना? अडलेली व्यक्तीला रस्ता हवा आहे, त्यांच्या घरापर्यंत रिक्षा जाऊ शकत नाही. आजारी व्यक्तींना व्हीलचेअरवरून रस्त्यावर आणावं लागतं. अशा वेळेला एक फुटभर जागा द्यावी म्हणून विनंती केली जाते, याचना केली जाते. मोठमोठी लोक मध्यस्थी करू लागतात आणि त्यावेळेला जेव्हा उत्तर येतं जागा नाही, तेव्हा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्यामध्ये जी भांडणं आहेत, आपल्यामध्ये जे वैर आहे, आपल्यामध्ये जी अशांतता आहे, आपल्यामध्ये जो सूड भावना आहे, ह्याचं मूळ कारण हे तर नाही ना, जागा नाही. आणि अशा पार्श्वभूमीवर त्या लहान मुलाचं ते करुणामय वाक्य, त्या लहान बालकाचं ते दयाळूपणे वाक्य, कम माझ्याकडे ये, त्याद्वारे आपल्याला खऱ्या ख्रिसमसचा अर्थ कळणार नाही का? आणि तशा प्रकारची उदाहरणं देखील आमच्याकडे आहेत. जेव्हा एका व्यक्तीला सांगितलं, एका कुटुंबाला सांगितलं की तो रस्ता थोडासा अरुंद आहे, तुमचं कंपाऊंड थोडं मध्ये घेता येईल का? आम्ही चर्चेला बसलो आणि त्या कुटुंबाने जेव्हा सांगितलं, फादर तुम्ही सांगता ते करा. आणि मग मी त्यांना सांगितलं, रस्ता जितका रुंद असतो तितका चांगला असतो. पिढ्याना पिढ्या तुमचं आठवण केली जाईल. आणि त्या व्यक्तीने, त्या कुटुंबाने एका क्षणार्थ ते मान्य केलं आणि तो रस्ता रुंद झाला. आज पिढ्या येतील आणि पिढ्या जातील, तो रस्ता त्या कुटुंबाच्या दयाळूपणाचं, त्या कुटुंबाच्या उदारपणाचं साक्ष देत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे जेव्हा आपण ही जागा द्यायला तयार होतो, मग ती जागा आपल्या हृदयाची असो, ती जागा आपल्या घरातली असो, ती जागा आपल्या आजूबाजूची असो, तेव्हा निश्चितच त्या मेंजरचा, त्या गोठ्याचा खरा अर्थ, जागा म्हणजे काय हे आपल्याला कळेल आणि तो ख्रिसमस आपला आगळावेगळा होईल. एक बाई मला म्हणाली, फादर माझ्या एका घरामध्ये मी 5 मुलं वाढवली आणि आज या 5 मुलांची 5 घरं झाल्यात, पण एकाकडेही माझ्यासाठी जागा नाही. तेव्हा मला या गोठ्याची आठवण झाली. ख्रिसमसचा गोठा आपल्याला शिकवत आहे की आपण जेव्हा एकमेकांसाठी जागा द्यायला तयार होतो, तेव्हा निश्चितच आपले सगळे प्रश्न सुटू शकतात, आपले सगळे व्यवहार चांगले होऊ शकतात. इतकंच नाही तर आपल्याला खऱ्या सुखाचा, आनंदाचा अनुभव येऊन आणि स्वर्गातली आपली जागा निश्चित होईल, हे मात्र खरं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस याने जुबली वर्षाची घोषणा करताना आपल्याला सांगितलं, जुबली वर्षामध्ये आपले जे प्रश्न असतील ते सोडून घ्या. जुबली वर्षामध्ये ज्यांच्यावर दया करता येईल ती दया करा. जुबली वर्षामध्ये जितकं उदार होता येईल तितकं उदार व्हा आणि खऱ्या सुखाचा, खऱ्या आनंदाचा, खऱ्या शांतीचा अनुभव घ्या. प्रभू येशू ख्रिस्त गोठ्याद्वारे आपल्याला हाच संदेश देत आहे की आपण जागा द्यायला उदार झाले पाहिजेत, जागा देण्यासाठी तत्पर झाले पाहिजेत. जागा दिल्याने खऱ्या आनंदाचा, खऱ्या सुखाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट हा गोठा आपल्याला शिकवत आहे. गोठा म्हटल्यानंतर आपण सर्वजण शेतकरी
आणि म्हणून आपल्या बऱ्याच जणांच्या घराच्या आजूबाजूला गोठं म्हटल्यानंतर घाण, गोठं म्हटल्यानंतर जंतू, शेण, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि अशा गोष्टीमध्ये, अशा घटनेमध्ये, अशा वस्तुस्थितीमध्ये परमेश्वर अवतरला. प्रिय बंधू भगिनीनो, हा गोठा तुमच्या आणि माझ्या पापीपणाचं एक चिन्ह आहे. आपल्या पापी स्वभावामध्ये परमेश्वर अवतरला आपल्याला निष्पाप करण्यासाठी. एक बायबल पंडित म्हणतात, परमेश्वराने त्याच्या पुत्रासाठी पवित्र मरियेचं उदर निष्कलंक केलं. परमेश्वराने आपल्या पुत्रासाठी पवित्र मरियेचं उदर निष्कलंक केलं आणि तो पुत्र जन्माल्यानंतर त्याला गोठ्याच्या घाणीमध्ये टाकलं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर इतका नम्र झाला, परमेश्वर इतका दयाळू झाला की त्यांनी आपली घाण त्याच्यावर घेतली, आपल्याला स्वच्छ करण्यासाठी, आपल्याला निरोगी करण्यासाठी, आपल्याला पवित्र करण्यासाठी, आपल्याला शुद्ध करण्यासाठी. आणि आपण काय चालवलं आहे? ज्या निसर्गाची सुंदर अशी देणगी परमेश्वराने आपल्याला दिली आहे, त्या निसर्गाची आपण किती हानी करायला लावलेली आहे. प्रिय बंधू भगिनीनो, काही वर्षा अगोदर आपल्याकडे फटाके वाजवू नका म्हणून घोषणा केल्या आणि आपण त्या पाळल्या. आता काय आपण अधिक शहाणे झालो? आपल्याला काय अधिक कळायला लागलं की फटाक्याबाजीशिवाय आपले कार्यक्रम होऊ शकत नाहीत? आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ही घाण जर नाहीशी करायची असेल, ही पृथ्वी स्वच्छ ठेवायची असेल, परमेश्वर जो आपल्यामध्ये अवतरलेला आहे त्या परमेश्वराची कृती आपण जर स्वीकारली नाहीत आणि निश्चय केला नाही, एकत्रपणे विचार केला नाही, तर ही पृथ्वी देखील आपल्यावर उलटू शकते आणि ती उलटत आहे. ह्याचे अनेक उदाहरणं आपण बघत आहोत. आणि म्हणून ही पृथ्वीची जी घाण आपण वाढवायला लावलेली आहे, प्रदूषणाची जी घाण आपण वाढवायला लावलेली आहे, या पाण्याच्या प्रश्नांची जी घाण आपण वाढवायला लावलेली आहे, ही स्वच्छ करण्यासाठी परमेश्वर अवतरला आहे. गॉड हॅज कम टू सेव्ह द अर्थ. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला परमेश्वर आज आमंत्रण करत आहे. त्यांनी जो व्रत घेतलेला आहे, त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, पापामध्ये घुसून पाप स्वच्छ करायचं, घाणीमध्ये जाऊन घाण स्वच्छ करायची, ती घाण वाढवायची नाही, ते पाप वाढवायचं नाही, त्या पापामध्ये सहभागी व्हायचं नाही, तर ते पाप शुद्ध करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी आणि त्याद्वारे परमेश्वराचा गौरव करण्यासाठी पुढे यायचं. प्रिय बंधू भगिनीनो, असं सांगू नका सर्वच करतात. आमच्याकडे उदाहरणं आहेत की जे खऱ्या अर्थाने साक्ष देत आहेत. फक्त आम्ही नावं घेत नाहीत, परंतु त्यांची साक्ष ही निश्चितच कोरली गेली जाईल. त्यांची साक्ष ही सर्वांसाठी प्रेरणा देणारी आहे. आणि म्हणून असे साक्ष देणारे पुढे या. घाण वाढवणाऱ्यामध्ये घाण करू नका. परमेश्वराने त्याचा स्वभाव आपल्यासाठी नम्र केला, आपण मोठे व्हावे, उंच व्हावे म्हणून. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज जे आपल्या सोहळ्याबाजीचे विचित्र आणि भयानक चित्र आपल्यासमोर दिसत आहेत, त्याला आळा घालण्यासाठी जोपर्यंत आपण एकत्र येत नाहीत, बदलण्याची, परिवर्तनाची पावलं उचलत नाहीत, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने या मेंजरचा, गोठ्याचा अर्थ म्हणजेच तारणाऱ्याचा अर्थ कळणार नाही. आपण तारणारे व्हावे म्हणून परमेश्वर आपल्यामध्ये अवतरला आहे, हे आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनीनो, गोठा तिसरी गोष्ट आपल्याला शिकवत आहे आणि ती म्हणजे गोठा म्हणजे आपलं ध्येय आहे, हे प्रकटीकरण आहे.
अमोसने आणि मिका संदेष्टाने घोषित केला होता की परमेश्वराचा पुत्र गोशाळीमध्ये जन्माला येणार आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशया संदेष्टा म्हणतो की अंधारात चालणाऱ्या लोकांनी प्रकाश पाहिला. प्रकाश आपलं ध्येय आहे. गोठ्यामध्ये तो प्रकाश उजळला आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपला जो प्रवास आहे, जो आध्यात्मिक प्रवास, त्यावर आपण चिंतन करूया. मेंजर म्हणजे गोठा, ह्याला लॅटिन म्हणजे मांझारे म्हणतात. मांझारे म्हणजे खाणे, टू ईट. आणि प्रिय बंधू भगिनींनो, हा जो आध्यात्मिक प्रवास आहे, ज्यांनी गोशाळीमध्ये गोठ्यामध्ये जन्म घेतला, त्यांनी आपलं रक्त कालवारीच्या टेकडीवर आपल्याला दिलं. आपलं ध्येय कालवारीच्या टेकडीवर आपल्याला दिलं. आणि म्हणूनच हा जो आध्यात्मिक प्रवास आहे, तो गोठ्यापासून वेदीवर आलेला आहे. आपण ह्या वेदीवर त्याच गोठ्यामध्ये जन्मलेला प्रभू येशू ख्रिस्त जो आपला खाद्य बनला, तो आपण इथे स्वीकारत असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या साक्रामेंताचं महत्त्व गोठा आपल्याला शिकवत आहे. त्या गोठ्यामध्ये जे प्राणी आहेत, ते या साक्रामेंताच्या गोठ्यामधले आपण सर्वजण आहोत. परमेश्वर आपल्याला त्याचं ध्येय आणि रक्त खाण्यासाठी आणि पिण्यासाठी देतो की जेणेकरून आपल्यातला परमेश्वर जो आहे, तो आपल्याला दुसऱ्यांना देता यावा. आपण प्राणी म्हणून राहू नये. कारण प्राणी म्हटल्यानंतर प्राण्यांचा स्वभाव तुम्हाला वेगळं सांगायची मला गरज नाही. आपला स्वभाव मानवी आहे. परमेश्वराचा स्वभाव आपल्यामध्ये आहे. आणि मानवामध्ये आणि प्राण्यामध्ये जो फरक आहे, तो आपल्याला दाखवता आला पाहिजे. म्हणून परमेश्वर मानव झाला आणि त्याने त्याचं ध्येय आणि रक्त आपल्याला दिलं. या साक्रामेंताचं महत्त्व त्याद्वारे आपल्याला अधिक स्पष्ट होते. प्रिय बंधू भगिनींनो, ह्याच साक्रामेंतासाठी आपण किती तयारी करतो. आम्ही 6 महिने पालकांचं प्रशिक्षण केलं. त्या पालकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या मुलांसाठी आपल्या धर्मशिक्षकांनी किती कष्ट घेतले. आणि एकदा तो साक्रामेंत 19 नोव्हेंबरला पूर्ण झाला आणि आपले पालक विसरले. त्यांनी या साक्रामेंताचा बाजार मांडायला सुरुवात केली. प्रिय बंधू भगिनींनो, या साक्रामेंताद्वारे परमेश्वर आपल्याबरोबर येतो. तो परमेश्वर आपण कोणाबरोबर वाटून घेतो? ज्याचा आपला काही संबंध नाही, ज्याच्याशी आपलं काही लेणं देणं नाही, अशा लोकांसाठी कार्यक्रम करून हा कार्यक्रम सोहळा आपण साजरा करतो. या साक्रामेंताचं महत्त्व आपण हरवून बसतो. जेव्हा आम्ही संडे स्कूलला हजेरी घेतो, तेव्हा ही मुलं जी साक्रामेंतासाठी रेग्युलर होती, त्याच्यातले 50% यायलाच कमी झालेले आहेत. प्रिय पालकांनो, तुम्ही विसरले जी वचनं आणि जी कमिटमेंट तुम्ही दिली होती आपल्या मुलांना धर्मशिक्षण देण्याची. आपण त्यांच्यासाठी काय वाढून ठेवतो? ख्रिस्त आपल्यासाठी साक्रामेंत रूपाने आलेला आहे. आणि म्हणून आज साक्रामेंताचा स्वीकार करताना त्या गोठ्याची आठवण करा. आपल्याला प्राण्यांप्रमाणे राहायचं नाही, तर आपल्याला माणसाप्रमाणे राहायचं आहे. आणि माणसाप्रमाणे जीवन जगण्यासाठी हा साक्रामेंत आपल्याबरोबर एकरूप होतो. तोच ख्रिस्त जो जन्माला आहे, तो या साक्रामेंताद्वारे आपल्या हृदयात येणार आहे. आणि आपल्यातला परमेश्वर जागृत व्हावा म्हणून तो आपल्याबरोबर एकरूप होतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे गोठा आपल्याला शिकवत आहे की आपण स्वर्गामध्ये जागा तयार केली पाहिजे. गोठा आपल्याला शिकवत आहे ही पृथ्वी परमेश्वराने दिलेली आपल्याला एक जागा आहे. आणि म्हणून या पृथ्वीचं संवर्धन करणे,
या पृथ्वीचं रक्षण करणे, या पृथ्वीची काळजी घेणे आणि ही पृथ्वी पवित्र ठेवणे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. गोठा आपल्याला शिकवत आहे की आपण माणूस आहोत. परमेश्वराने आपल्याला सत्सक विवेक बुद्धी दिली आहे. परमेश्वराने आपल्याला विचारसरणी दिली आहे. परमेश्वराने प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक केला आहे. तो परमेश्वर आपल्याबरोबर एकरूप होताना आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण प्राणी राहू नयेत, तर आपण परमेश्वर बनावे. सर्वांना हॅपी क्रिसमस.